ही नोकरीवाली स्वयंपाक नाही करते. करतील कशी? जी करून आणली तिला येत नाही. मग आता तुम्ही पहा, पुन्हा मुंबईला महाराज डायरेक्ट 6, 7:30, 7 वाजता चपातीचे पॅकेज मिळतात आता डायरेक्ट. नवरा बायको असेल तर 6, मग तिने स्कूटीला किक मारायची, 6 चपात्या घेऊन यायच्या. तर हा खिलारी पार्सल घेऊन येणार. हे स्वयंपाक बिपाक नाही करते. हे तुम्ही आजही पहा, शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला तांब्याभर पाणी डायरेक्ट पातीलाच होती ती. म्हणून दे उरू नाही तर कुत्र पिऊ. तिला काय नाही, हे हलकट तसे नाही. तुम्ही सगळ्या मोठमोठ्या माणसांचे बंगले बघा, इंजिनियरनं डोकं लावून केलेत. किचनचा ओटा आणि नवरा बसण्याची खिडकी इक्वल रेंज मध्ये. कोणता इंजिनियर पाहतो, कोणतं कन्स्ट्रक्शन असेल तर असो, कारण ते चहा करताना ते आरुली देत नाही आपल्यासारखे. आपण शेतकरी काय म्हणतो, चहा ड्रायव्हर आहे, वजन असतं त्याचं ऐकत. हे आताच नाही करत. आय असं आहे ते. दाना 3 शब्द सांगतो. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करा दुप्पटच होणार. दान करा दुप्पटच होणार. फक्त त्या दानात एक वैशिष्ट्य आहे, दान करताना ते जर घामाचं असेल तर दुप्पट देतं. आता हे नंबर 2 करणाऱ्यानं जर सत्याला पंगत घातली, खाणाराची बुद्धी भ्रष्ट होती. मग जेवढे कार्यकर्ते पुढे प्रचाराच्या काळात बाहेर जेवतात, त्यांची सगळ्यांची किंमत घरात 0 आहे. कारण सासूचं नावच किती बरे, सा सू सू सासू. तुम्हाला 4 शब्द सांगतो. सा, तुम्ही म्हणानच सा सू. जिच्या डोळ्यात सतत आसू, तिचं नाव सासू. सासरा, सासरा, सासरा. ज्याला घरात नाही कोणाचा आसरा, त्याचं नाव सासरा. पुढचा शब्द किती भारी. ननंद, ननंद, न बॉम्बालो न नंद, नंद. जिला भाऊ जायचं चांगलं चाललंय हे पाहून कधीच होत नाही आनंद. तिचं नाव ननंद, ननंद. आता एक झाली उपासना, एक झालं कर्म, आणि एक झालं ज्ञान. आणि ती गवळण सकाळी उठली, तिघांची गवळण उठली. एका वाक्यात सांगतो. निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानोबारायांची पालथं दुधानं झालं. निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानोबाचं दुधानं पालथं झालं. बाबाजी चैतन्य भेटले, तुकोबारायचं दुधानं पालथं झालं. विसोबा खेचर भेटले, नामदेवरायाचं दुधानं पालथं झालं. जनार्दन स्वामी भेटले, एकनाथ महाराजांचं दुधानं पालथं झालं. वशिष्ठ भेटले, रामाचं दुधानं पालथं झालं. आणि संदीपानी भेटले, कृष्णाचं दुधानं पालथं झालं. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य भेटले. गुरुकडून ज्ञान आलं का आतली घाण बाहेर जाते, आणि आतला देव जागा होतो, तव ती पालथी दुधानी. त्या दुधाण्याचा अर्थ असा आहे, तव ती पालथी दुधाने. ते दुधानं पालतं झालं, पण हे कोण करील? म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या पोरे, नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. Nunca
पण त्याच्यात पुढचा शब्द आलाय आजी. आजी चोरी केली खरे. आजी मध्ये दोन शब्द आहेत, आईची आई किंवा वडिलांची आई याचं नाव आजी. पण आजीला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ आहे अभी और एक वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. उजळले भाग्य, म्हणजे बाबाजी चैतन्य भेटले, भाग्य उदयाला आलं. तशी आजी चोरी झाली खरे, आणि आजी चोरी खरी झाली म्हणती नंदाची या पोरे. माझ्या हृदयातली घाण बाहेर निघून गेली आणि बाहेरचा देव आला. आता बाहेरचा देव येण्यासाठी आतली घाण गेली पाहिजे, आणि ते जाण्यासाठी जे सप्ते बिप्ते दान धर्म आता आपण 20 वर्षापासून सप्ताह करतो. आता मी एकटा काय करतो त्याच्यात वांग म्हणायला. आता हे कुणामुळं होतंय तर सगळ्यांमुळं होतंय, सगळ्यांमुळे होते. पहिली गोष्ट म्हणजे 20 वर्षामध्ये या परिसरातल्या जेवढ्या वस्त्या आहेत, या सगळ्या वस्त्या त्या पाहुण्यांची वर्दळ सण करतात, हे त्यांच्यामुळं होते. एक दुसरी गोष्ट, माईकवाला बदलायचा म्हणला तर बदलत नाही. यंदा म्हणलं दुसरी माईक सिस्टीम लावायची, तो म्हणला माई फक्त चूक सांगा, रुपया देऊ नका. आचारी, आज हे 20-20 वर्षाचे लोक आहेत, मंडपवाला, आचारी, हे जेवढे वाजत होते ना, एकाचा माझा कॉन्टॅक्ट नाही. आता हे थोडे आमचे बारामतीवाले थोडे मित्र असल्यामुळं ते म्हणले तुम्ही सांगा नाही नका सांगू, आम्ही येणार म्हणजे येणार, आम्हाला फक्त तारीख सांगा. ते सगळे मित्र परिवारातले लोक असल्यामुळं, धांद्रफळ पाहुण्याचं गाव असल्यामुळं बाकीचे सगळे झाले. पण हे ना महाराज, हे फक्त कशामुळं होतं, हे आपल्यामुळं होत नाही, हे आपल्याला सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळं होत आहे. आता विचार करा, माझ्या समोर जेवढी बसलेली माणसं आहे ना, एकही माणूस असा नाही का तो 4 चाकीत आलाय त्याला 2000चं 8 डिझेल लागलंय, असं एकही नाही. मग मी आयुष्यात काही नसलं कमवलं ना महाराज, फक्त एवढं जे कमवलं ते मंडपात बसले. आता मंडपात जे बसले ते मी कमवलंय. आता फक्त एकच इच्छा, मी आहे तोपर्यंत तुम्ही माझ्यावर असं प्रेम ठेवलं, ही आपली श्रीमंती. बस याच्यापेक्षा आम्हाला तुमच्याकडून काय घ्यायचं. तुम्ही आम्ही देतोय दाना काय घ्यायचं. नाही नाही नाही, तुम्ही द्या अथवा नका देऊ, पण सगळं मिळवणं सोपं आहे. सगळं माणसं मिळवणं सगळ्यात अवघड आहे. सगळं कमवू शकतं, सगळं काय लागतं काय कमवायला. दिवाळीला हॉस्पिटल टाकणारा भाड्याच्या घरातला डॉक्टर होळीपर्यंत स्लॅब टाकतो, म्हणजे तो संपत्ती. पण एकदा पेशंट आत गेल्यावर परत त्याच्याकडे जात नाही. तो म्हणतो त्याचा हात असा आहे, औषध नाही जातात पण सुजत. मग आता त्या डॉक्टरकडे पेशंट कमी पडतं मागून, म्हणजे त्याला काय सांभाळता आलं नाही माणसं. आणि ह्या जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसं सांभाळणं. आता एवढे माणसं सांभाळायचे म्हणजे मला आज 5वा दिवस आहे असं सुद्धा नाही. बरं सुटका कुठे, अजून 2 करायचे हे झाले संध्याकाळी भेटले आजपासून. म्हणजे आमच्या घरात सुद्धा एखादी शाळा असं व्हायची. आता महापोरग मोठं झालंय म्हणून ठीक आहे, लहान असतं तर त्यानं त्याच्या आईला विचारलं असतं, हा रात्री जातो सकाळी येतो, हा पाहुणा कोण आहे भावा. त्याला आता कळतंय मा बाबा आहे. नाही तर आमचे जे संसार आहेत ना, मला याच्यात काही नाही, मला काय नाही, सगळं नील. कोणचं काय झालं माहीतच नाही. मराठीत एक म्हणे, उठरे चिंदा तोच धंदा, काय नाही महाराज. पण एक आहे महाराज, त्याच्यात जे समाधान आहे. आज फक्त मी तर शेवट सांगतो तुम्हाला की तुम्ही आत्तापर्यंत जेवढं 20 वर्षात प्रेम ठेवलं तेवढं जरी ठेवलं, आज शेवटपर्यंत ठेवा, एवढेच 20 वर्षांनी प्रार्थना. बाकी संपत्तीचं काय घेऊन. 80% कीर्तनकारांची पोरं क्वार्टर पेतात.
100% भजन्यांचे पोरं खराब आहेत. बाप पहाट बसून देवळात बोंबलतो, तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हरीचे वदनाशे. त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो, उभा राहून या कसा हलवितो बाप रखमादेव विठ्ठल राव. भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो, पिवळा पितांबर कसा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. दिली पोऱ्याना बापाच्या ठोणन. मग बाप म्हणतो, विठोबाचे राज्य आम्हा विष्णुदास नाम जीवे भावे ओवाळे. मग आला आमच्या बोकांडी, येवो 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 विठाबाई. ध्यानात ठेवा, नाही उद्याची गॅरंटी नाही, पण आज आहे ते सत्य आहे. उद्या कुणाचे दिवस कसे फिरतील सांगतात नाही. विठाल म्हणून फक्त आजच्या काल्याच्या कीर्तनात एकच आहे, हे आहे आपले संबंध असे शेवटपर्यंत असावेच. तुम्ही आम्हाला भरपूर दिलंय, आम्ही तर तुम्हाला काही दिलं नाही, पण तुम्ही आम्हाला जे भरपूर दिलं ते असंच पर्यंत टिकावं. आपल्याला गावच्या वतीनं सगळ्या पाहुण्यांचा सत्कार वित्कार करणं योग्यच आहे. त्यामुळे कीर्तन लांबवण्यात काही अर्थ नाही. 2-3 मिनिटांमध्ये सगळं एकदा प्रेमानं भजन करा. उठायचं नाही कोणी. खाली बस, एवढे मजा नाही त्याच्यात. सगळे जागेवर बसा, बाकीचे हात नंतर घालायचे. जे सत्कारासाठी हार आणले ते नंतर सत्कार करा. आणि एक होती, 2 भाग पाडायचे बरं का. अंतरंग आणि सर्वसामान्यांसाठी बाह्यरंग, आणि फिट वारकऱ्यांसाठी अंतरंग. म्हणजे कोणीच तसं जायला नको. अंतरंग. गोकुळामध्ये 3 स्त्रिया होत्या. पोरगी बापाच्या घरी आली, गावात सप्ताह होता, तिला कळलं, ती कीर्तनाला निघली. कुणाला विचारायची गरज आहे का? नाही. ती कुणाच्या घरी? बापाच्या घरी. मग ती स्वतंत्र आहे का पारतंत्र आहे? स्वतंत्र आहे. दुसरीनं सगळं आवरलं, शेळ्या बकऱ्यांचं आवरलं, कोंबड्यांचं आवरलं, घासही कापून ठेवला, 2 भाकरी थापून ठेवल्या, चुलही इजून ठेवली, सगळं करून ठेवलं, साडी बदलवली, मेकअपही केली, आणि कीर्तनाला निघली. कुठे चालली का? कीर्तनाला. भांडे तो बाप का शिंगा. फिरली माग. कोण आहे ती? सून. सगळी तयारी केली, पण जाण्याचं स्वातंत्र्य. आणि तिसरी सप्ताह बसला तशी मांडवतच होती. सासू. मग एक होती लेख, एक होती सून, आणि एक होती सासू. 15-20 वर्षापूर्वी आपल्याकडं नवरी नवरदेवाच्या घरी जायला निघली, आणि जाऊन आली का परत जायची, तो पाटी द्यायची. पाटी 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 ती मूळ पाटी असायची. तेव्हा पुरणपोळीन भजे द्यायची. पूर्वी महिलांना पोळ्या यायच्या, त्याच्यामुळे पोळ्या द्यायच्या. आता पोळी वारली, आता तिची मावस बहीण उठली. पुरी पुरी पुरी. आणि ती निघाल्यानंतर ती पुरीची आई म्हणायची, पोटभर खायचं, दणकून काम करायचं. तक्रार जर आली तर तू येईन, मी. हा कोणाचा सल्ला होता? आईचा. या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगती, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, कांदे वाटणं करीन. 80% नाही महिलांनी एका मिनिटात कबूल व्हायचं माझ्या पुढं
कीर्तनात असलेली कोणती बाई अशी आहे का तिच्या पुरीचा तिला 4 दिवसापासून फोन नाही, फक्त तिनं बोटवर करा सत्कार करतो मी. कोणी करायचा. आता आज मला पाकिट नाही तर पाकिट आहे तुम्हाला दिला. आज मीच वाटीत बस. नाही नाही काय नाही, अशी बाईच नाही का ती पुरीला फोन. बरं फोनवर काय बोलायचं नसतं. काय असतं रोज बोलाय. जेवली का, झोपली का, काय कालवण केलं, ते कुठे गेले, ते गेले मिलिटरी. किती बकरं झाली तुझ्या शेळीला. ती म्हणली 3. बया मग एक कुठं पिन, तुला करायचं काय. मग ती लेख नाही. इथं लेख कशी ऐकायची, बाहेर लेख नाही सांगायची बरं का. आता कोणती लेख सांगायची. आतली लेख. एक आहे लेख, एक आहे सून आणि एक आहे सासू. आता ही झाली बाहेरची. आता आतली सासू ऐका. उपासना हे लेख. प्रत्येक माणसानं काही काळ का होईना पण बोला उपासना. मग ही कोण झाली लेख आणि कर्म आहे सून. कोणाला चुकलंय, कोणाला चुकलंय नाही. मग याच्यात सून कोण, बटाबटा बोला आता. कर्म आणि लेख कोण, उपासना. आणि मोकळी कोण आहे, सासू. तिचं नाव आहे ज्ञान. ज्ञान नावाची सासू आहे याच्यात. कर्म नावाची सून आहे आणि उपासना नावाची लेख आहे. या तिघीत लवकर कोण उठत असेल. कर्म उठल असं शक्यच नाही. उठती ती कोण, अरे सासू. ज्ञान. पण ज्ञान कधी उठत माहिती का, योग्य कर्म केलं तर. मग ते ज्ञानी गवळण उठली आणि उठलेल्या गवळणीनं पाहिलं घरात काय झालं. पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, महाराज मंडळीसाठी कोणती गवळण उठली. ज्ञान. ज्ञान नावाची गवळण उठली आणि तिनं पाहिलं दुधानं कसं झालंय पालत. पूर्वी जी गवळण सासू होती ती एक काळ कोण होती, लेख होती. जी लेख होती ती पुढच्या काळात सून झाली आणि जी सून झाली ती पुढच्या काळात. मग ऐका आता, पहिल्यांदा उपासना करा. उपासना करताना कर्म चांगलं करा, ज्ञान येईल. म्हणजे पहिली कोण व्हा, लेख. नंतर कोण व्हा, सून. आणि शेवटी कोण व्हा. आणि सासूच्या वर अजून कोणी नाथच तयार नाही झालं. कारण ते बाहेरचं अन्न खाऊन त्यांच्या बुद्ध्या. आता आमच्यासारखे रात्रंदिवस तर फडत. आमच्याकडे तुम्ही करगुटा तुटस्तवर जेव्हा ढेकूर सुद्धा येणार नाही का, रुपया घामाचा आहे.
तुम्ही जेव म्हणून मी एवढं फाईन लावून राहिलो तुम्हाला पण मग उत्तर आणि ही मुद्दा तुम्ही चांगला ध्यानात ठेवा. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं. आता दानाने होईल लक्ष्मी दुप्पट, पण ते मनापासून केलं तर. जसं आता दान करत झोपेतून पोरग उठलं, ढस ढस रडत लहान पोरग, त्याला काय लागेल? झोप झाली म्हणलो, भूक लागली, त्याला दुधाची गरज आहे. त्याची आई हुशार होती, तिने गॅसवर दूध तापवलं, ताटात थंड केलं, बाटलीत भरलं, बाटलीला बुज बसवलं आणि पोराजवळ आली. पोरगा असं फरशीवर बसलं होतं, फक्त वाकायचंय आता, त्याच्या तोंडात बी आला. तेवढंच तिला मोबाईल आला. आता महत्वाचं काय? पोर तिनं वर कानाला मोबाईल लावला, हात तासात राहिला. कुत्रीचं पिलू अख्खं दूध पिऊन गेलं. ती वर बोलत राहिली, हिचा आलडून जुलाब झाला त्याला. कुत्रीचं झुगून तिच्या पशीच फिरायला लागलं. याला उत्तर आहे, महाराजांची भाषा आहे, आपली नाही. प्रत्येक वाक्याला पुरावा. 15वा अध्याय. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाची. कोणती गोष्ट चित्त लावून करा, यश येणार. फक्त काय ओतलं पाहिजे त्याच्यात? जीव ओतला पाहिजे. आणि जीव ओतण्यासाठी ती गवळण आहे, ती ज्ञानी आहे. पहिला मुद्दा संपला.